सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 6 भावभक्तीची भावुक गाथा याचा भाग 7. स्वामींनी दिलेल्या अशा तऱ्हेच्या प्रचितीमुळं स्वामींचं दर्शन घेण्याची माझी ओढ पत्नी निधनानंतर विशेष वाढली होती. पत्नी विरहित संसाराला सुरुवात करण्यापूर्वी मुलाबाळांना घेऊन पुन्हा पावसला जावं आणि स्वामींचे आशीर्वाद घ्यावे असं माझ्या मनात सारखं येऊ लागलं. पावसला स्वामींकडे जायला लागल्यापासून गुरुपौर्णिमेनंतर दरवर्षी अनंत चतुर्दशीस मी पावसला जात असे. 1962 ते 1973 ह्या काळात माझी फक्त एकच अनंत चतुर्दशी चुकली होती. त्या चुकलेल्या वर्षीसुद्धा अनंत चतुर्दशीची म्हणून माझी अशी जास्वंदीची 2 फुलं माझे मित्र श्रीयुत मधुभाऊ पटवर्धन यांनी आठवणीनं स्वामींना अर्पण केलीच होती. ह्याच वर्षी अनंत चतुर्दशीला श्रीयुत मधुभाऊ पटवर्धन यांना स्वामींनी एक अलौकिक आणि अद्वितीय असं दर्शन दिलं होतं. आज अनंत चतुर्दशी असं श्रीयुत मधुभाऊ पटवर्धन स्वामींच्या खोलीत दर्शन घेताना फक्त बोलले मात्र. अनंत 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 असं म्हणतच रामकृष्ण परमहंसांप्रमाणे यांच्या समोरच स्वामीजी भावसमाधीत असे गेले. समाधी अवस्थेतील स्वामीजींच्या त्या दर्शनाचं वर्णन मधुभाऊ आजही अधूनमधून माझ्याजवळ मोठ्या भावभक्तीनं करतात. ते सांगतात, भट, अनंत अनंत असं म्हणत स्वामीजी त्या दिवशी भावसमाधीत गेले. गुलाबाच्या आरक्त रंगाप्रमाणे त्यांची कांती मला दिसू लागली. तेजःपुंज असं त्यांचं समाधी अवस्थेतलं ते प्रकाशमय आणि अनंतासारखं दर्शन दिव्य अनन्य असंच होतं. अशा या पार्श्वभूमीवर 11 सप्टेंबर 1973 रोजी अनंत चतुर्दशी दिवशी पावसला असायचं असं मी ठरवलं. ह्या खेपेस 3 दिवस पावसला राहायचं असा बेत करूनच मी, माझे 4ही मुलगे आणि आमच्या वाड्यातील माझे एक मित्र श्रीयुत वसंतराव पटवर्धन अशी आम्ही मंडळी 9 सप्टेंबर 1973 रोजी पावसला गेलो. स्वामींनी दर्शन, बोलणं असं त्यावेळेस तसं पाहिलं तर बरंच कमी केलं होतं. मी दुःखात, मुलं पण दुःखात. अशा परिस्थितीत केवळ स्वामी दर्शनामुळं आनंद मिळावा ह्या हेतूनच मी या खेपेस पावसला गेलो होतो. 2 दिवस झाले तरी माझा स्वामी दर्शनाचा योगच येईना. 11 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी होती. वाटत होतं आज स्वामी आम्हा सर्वांना दर्शनाला बोलावतील, पण तसं झालंच नाही. स्वामी सत्यदेवानंद सरस्वती, सौ मृणालिनीबाई जोशी इत्यादी ज्येष्ठांना त्या दिवशी स्वामींनी अगदी खोलीत बोलावून असं दर्शन दिलं. वाटलं स्वामींचं आपल्याला बोलावणं येईल, पण तसं काहीच झालं नाही. मन एखाद्या वेळेला कसं अगदी क्षुद्र विचार करतं, क्षुद्र बनतं.
यावयास नको होता, पण त्यावेळी मनात विचार आला. वाटलं स्वामींच्या लेखी आमच्यासारख्या छोट्या भक्तांना आता स्थान नसावं किंवा आमची पुण्याई संपली असावी. रात्री आश्रमात भोजन वगैरे केलं आणि नंतर मुलांना म्हटलं, चला ह्या खेपेस उद्या सकाळी स्वामींचं खोलीबाहेरनं असं दर्शन घेऊया आणि पुण्याला जायला निघूया. माझ्या मनात उठलेले क्षुद्र विचार आणि त्यानंतर मुलांशी पुण्यास जावयाची केलेली माझी ती भाषा स्वामींनी आपल्या अलौकिक योगशक्तीनं खोलीतूनच हेरली असावी. झालं. अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री 9:30 पावणे 10च्या सुमारास विजय देसाई आश्रमात माझ्याकडे आला. मला म्हणाला, भट, उद्या सकाळी तुम्हाला आणि तुमच्या मुलांना स्वामी दर्शनाला बोलावणार आहेत. मुलं स्वामींच्या पलंगाजवळ गेली तरी चालतील. तुमची फुलं स्वामी स्वतः घेणार आहेत वगैरे वगैरे. विजय देसाईंकडून स्वामींचा असा हा निरोप ऐकला मात्र आणि स्वामी मी चुकलो, मला क्षमा करा असं म्हणतच मी माझ्या 2 मुस्कटात मारून घेतल्या. विजय देसाई माझ्याकडे आश्चर्याने पाहायला लागला. मी त्याला म्हटलं, हे तुला समजणार नाही, काही चूक झाली म्हणून शासन करून घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि माझे 4ही मुलगे दर्शनासाठी म्हणून स्वामींच्या खोलीबाहेर असे उभे राहिलो. प्रथम आळीपाळीनं मुलं स्वामींचं दर्शन घेऊन खोलीबाहेर आली. नंतर माझ्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे हातात 2 जास्वंदीची फुलं घेऊन मी स्वामींच्या खोलीत दर्शनास म्हणून गेलो. स्वामी पलंगावर पहुडलेले असेच होते. त्यांनी मला पलंगाजवळ बोलावलं. मी त्यांच्या अगदी जवळ गेल्यावरच हळुवार अशा शब्दात ते बोलू लागले. मला म्हणाले, बरं नव्हतं म्हणून काल बोलावलं नाही. तुमची अनंत चतुर्दशी आज. स्वामींनी उच्चारलेले असे हे प्रेमाचे शब्द ऐकून माझे नेत्र अश्रूंनी भरून आले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ असं म्हणतच मी माझी फुलं स्वामींच्या हाती दिली. त्यांची ती फुलं असलेली ओंजळ माझ्या हाती घेऊन मस्तकी लावली. म्हटलं, स्वामी सांभाळा. माझी क्रिया संपते न संपते तोच अगदी मृदू आवाजात स्वामी मला म्हणाले, आता हे शेवटलं. आज इथेच थांबूया. यानंतरचा या प्रकरणातला 8वा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.